एक दिवशी विराट कोहली आमच्या कारच्या क्लिनिकमध्ये आला. आम्ही सगळं पाहायला लागलो अचानकपणे, अरे विराट कोहली इथे, आणि त्याच्या रिस्टला इंजुरी झालेली होती. असं लक्षात आलं की गुडघेदुखी आणि कंबरदुखीचे ऑपरेशन्स खूप व्हायला लागले. आमच्याकडे जेव्हा पूर्वी रुग्ण यायचे तेव्हा ते 60च्या नंतरचे असे रुग्ण असायचे, आणि आत्ता जर तुम्ही वयोगट जर पाहिलं तर तो 25, 30, 35. महात्मा गांधीजी यांना त्यांनी ट्रीटमेंट केलेली आहे. म्हणजे महात्मा गांधीजींनी कार्य केलं आपल्या स्वातंत्र्यासाठी, त्यामागे डॉक्टर राम भोसलेंचा सुद्धा आता की त्यांना फिट ठेवणं. म्हणजे तुम्ही दिवसाला जवळजवळ 15 ते 16 तास बसताय, कुठलाही व्यायाम करत नाही, अचानक जाऊन तुम्ही वेगवेगळे खेळाचे विकेंड्सना जाताय, कुठलाही वॉर्मअप नाही, काही नाही, मग इंजुरी होणार आहे. आणि डॉक्टरांनी मला सांगितलं की तुझ्या दोन्ही किडनीज फेल झालेले आहेत, फक्त 15% चालू आहे आणि तुझ्याकडे फक्त 6 महिने आहेत. माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझ्यापुढे म्हटलं मी काय. तिसऱ्या वर्षी मी उठून उभा राहिलो आणि जोरात मी बोललो की तुम्हाला कळत नाही आहे का की मला किडनी प्रॉब्लेम आहे, मी मरतो इथे आणि तुम्ही माझ्याकडे बघत पण नाही आहे. तो लीडर म्हणाला तू मरणार आहे निदान तुला माहीत तरी आहे, म्हणजे तुझ्यावर केवढी ईश्वराची कृपा आहे, बाकीच्यांना तर माहीत पण नाही आहे. मग माहीत नसल्याने का केस करायची का देवावर. ज्या वेळी तो बोलला त्यावेळी माझ्या शरीरामध्ये एक वीज चमकली आणि त्या क्षणापासून मी अनस्टॉपेबल झालो.